उभे विटेवरे करकटावरी हे बोनी करकटावरी हे बोनिया सुंदर उभे विटेवरे सुंदर निरंतर हेती जाना औरे निरंतर हेती जाना औरे निरंतर हेती जाना
तुळसी हार गळा कासे पितांबर 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 औडे निरंतर हे निधाना 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 तुळसी हार गळा कासे पितांबर 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 कासे पितांबर कासे पितांबर माझी हेती सर्व सुख तुका मने माझी हेती सर्व सुख तुका मने माझी हेती सर्व सुख तुका मने माझे हेती सर्व सुख तुका मने माझे हेती सर्व सुख
झाले हो सासणी, सुख झाले हो सासणी, ओ हा विठ्ठल परमा, ओ हा माधव परमा, सुख झाले हो सासणी, सुख झाले हो सासणी, ओ हा विठ्ठल बारवा, ओ हा माधव बारवा, सुकृतांची जोडी, सुकृतांची जोडी, सुकृतांची म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बलवान, तो हा माधव बलवान, विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, ओ हा विठ्ठल बारवा, ओ हा माधव बारवा, सर्व सुखाचे आगर, 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 बाप रखुमा देवी बाप रखुमा देवी मरा, बाप रखुमा देवी मरा, तो हा विठ्ठल बरवा, 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 तो हा विठ्ठल प्रधान रूप गणेशाचे, ओंकार 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 प्रधान रूप गणेशाचे,
उकार तो विष्णू अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू तुका म्हणे ऐसी आहे वेदमाळ तुका म्हणे ऐसी आहे वाणी तुका म्हणे ऐसी आहे वेदमाळ तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी महावे पुराणी व्यासाची महावे पुराणी व्यासाची महावे पुराणे व्यासाची महावे पुराणी व्यासाची महावे पुराणे व्यासाची पहावे पुराणे व्यासाची अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू 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 बकार महेश जाणवेला
तो ब्रह्मा उकारात विष्णू विठ्ठल विठ्ठल. वारकरी संतांच्या असो कौतुकास्पद सगळी गोष्ट आहे. आणि जास्ती जर कौतुक जर केलं ना मग बाकीच्यांना संभ्रम निर्माण होतो. म्हणजे पुढच्या वर्षीच्या भाकरीची व्यवस्था करतं काय, म्हणजे त्याच्यामुळे त्याला मर्यादा, त्याला आमच्या भाषेमध्ये सॅच्युरेट पॉईंट म्हणतात, त्याच्यावर जाऊच देऊ नये. का रे, त्याला सांभाळलं पाहिजे. आणि म्हणून ते सांभाळून या ठिकाणी मी आपल्याला नमस्कार करतो, वंदन करतो. श्री गुरूंच्या कृपेने जे काही मला या अभंगावर मांडता येईल ते मी मांडतो. आपल्याला मुळात ज्या देवाची आपण उपासना करतो, ज्या देवाला आपण भक्तिभावानं भजतो, ज्या देवाबद्दल आपली श्रद्धा आहे, त्या देवाबद्दल आपल्याला काय पाहिजे, माहीत पाहिजे. मला सांगा, व्यवहारात कुठलीही गोष्ट माहीत असल्याशिवाय सलगी होते का? तुम्ही बघा, एखादी आपल्याला घरातली मुलगी करायची आहे किंवा एखाद्या घरात मुलगी द्यायची आहे, एक मध्यस्थानं स्थळ दाखवलं की लगे आपण मुलीचा बाप लगेच तयार होतो की नाही? होतो का? काय करतो? माहिती, त्याला इन्फॉर्मेशन म्हणतात. आता टेक्नॉलॉजी आणि इन्फॉर्मेशन ही आत्ताच्या काळातली देण आहे बरं. पूर्वी फक्त इन्फॉर्मेशन आणि नॉलेज होत, परंतु आता हे उच्च विद्या विभूषितपणामुळे ही तंत्रविद्या आत्ता दिली, या अलीकडच्या काळानं दिली. ती अलीकडच्या काळाचं हे देणं आहे. म्हणून माहिती आणि ज्ञान या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या. आपण त्या करून घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय घेत नाही. मग मला सांगा, ज्याची कृपा आपल्याला संपादन करायची आहे, ज्याच्यामुळे आपण तरुण जाणार आहे, त्याच्याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती पाहिजे. मग आता आपण एवढी मंडळी इथे बसलो आहोत, ही सगळी त्या गजाननाची भक्त मंडळी आहे. मग आता ज्या देवाचे आपण भक्त आहोत, ज्याची भक्ती करायची, त्याची ओळख असणं गरजेची गोष्ट आहे. नाहीतर आता कुठल्या तरी कंपनीमध्ये किंवा कुठल्या तरी कुंभारदादानं साचेबद्ध पद्धतीने एक पद्धत आली म्हणून एक आकार दिलाय म्हणून अशी अशी मूर्ती आहे आणि हाच गणपती आहे, हे त्याचं स्थूल रूप आहे. कुठलं? ही जी मूर्ती हे प्रतीक रूप आहे, हे प्रतीक आहे. आणि प्रतीकाला फार दिवस मान नसतो. आता तुम्ही किती दिवस मान देणार या मूर्तीला? नंतर काय करणार? त्याला जलसमाधी. हे तात्पुरतं आहे खरं तर. हे स्थूल रूप आहे त्याचं सूक्ष्म रूप काय, त्यातली सूक्ष्मता काय ही आपल्याला त्याची जाणीव असली पाहिजे. त्याला जाण म्हणतात. तुम्ही बघा, त्याला मॅच्युरिटी म्हणतात. काय म्हणतात? मॅच्युअर झाल्याशिवाय काही खरं नसतं. कारण जोपर्यंत मॅच्युरिटी येत नाही तोपर्यंत मॅनर्स येत नाही. मॅनर्स म्हणजे शिष्टाचार. आपल्याला आपली पात्रता योग्यता कळाली पाहिजे आणि त्या देवाबद्दलचं त्याचं जे स्वरूप आहे ते आपल्या लक्षात आलं पाहिजे. म्हणून आपण त्याच्या स्वरूपाचा विचार करूया आणि म्हणून स्वरूप सांगणार हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल स्व म्हणजे स्वतः आणि स्वतःचं रूप. स्वरूप या शब्दाचा अर्थ काय? स्वतःच. स्व म्हणजे मीची माहिती घेणं म्हणजेच परमार्थ आहे. फार सोपी व्याख्या सांगितली मी तुम्हाला परमार्थाची. हे कुठं ऐकली नसेल तू, इंटरनेटवर शोधून सापडणार नाही. इट्स माय डेफिनेशन. ही चिंतनातून आलेली व्याख्या आहे. मीचं रूप जाणणं त्याचं नाव आहे परमार्थ. त्याला म्हणतात स्वरूप. तुम्हाला सांगू का, आपण ना बाहेरची जी माहिती आहे आपल्याला, बाह्य विभाग आहे त्याच्यामध्ये आपण कदाचित परिपूर्ण असू,
परंतु जे अंतरंग जे आहेत त्याच्यामध्ये आपला फार कमीपणा आहे. आपण स्वतःला फार कमी ओळखतो की नाही. मी 25 वर्षापासून प्रयत्न करतोय स्वतःला ओळखण्याचा, पण अजून मला मी पूर्णपणे कळालो नाही. दुर्दैव आहे. किती वर्ष गेले माझे? आपल्याला आपल्याबद्दल फार थोडी माहिती आहे, आणि आपली माहिती आहे जी आहे ती भौतिक आहे, म्हणजे ती स्थूल रूपातली माहिती आहे. मला सांगा, हे जे बाह्य शरीर आहे हे खरं आहे का? काय मत आहे तुमचं? खरं आहे का खोटं आहे? बोला. असं प्रश्न विचारले तर चालते ना तुम्हाला? म्हणजे काही अडचण नाही ना? नाही तर मग काय 40 मिनिटं आहे आपलं एक्सप्रेस. मला सांगा, खरं आहे का खोटं आहे? बरं जाऊ द्या, बायको खरी असते की खोटी? आता थोडस काय बरं, आता बायको नाही घेतली तर नवरा घेतो. नवरा खरा की खोटा? हा, तुमचे लग्न झालेत ना? हा, मग सांग. जे नवरे पण मिरवतो जो पुरुष, किंवा जी श्री बायको पण मिरवते, ते खरेपण आहे का तिचं खोटाडेपण आहे? चला जाऊ मग मारुती महाराज. मिळच लागण काय, कुठेतरी जुळलं पाहिजे. हे फक्त काही कालापुरतं, हे खरं नाहीये. पण आता आयुष्यभर जे काही आपल्याला जीवन मिळालं त्याला आपण खरं समजतो की नाही? दादा, खरं समजतो की नाही? मला सांगा, हे खरं आहे का? अजिबात नाही. पण याच्यामध्ये आपलं आयुष्य वाया जातं की नाही? आपण फक्त या वरच्या अंगाला आपण खरं समजतो, आतमध्ये काय आहे आपल्याला काही माहिती नाही. तुम्ही बघा, जेवायला बसणार म्हणजे जेवण करणारे लोक, त्या अन्नाबद्दल फक्त माहिती आहे, ती स्थूल माहिती आहे. त्यांना फक्त एवढंच माहिती आहे की इथपर्यंत न्यायचं आहे. या इंद्रियांना, जे 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय, त्यांना फक्त तेवढीच माहिती आहे. आतमध्ये गेल्यानंतर काय होतं कोणाला माहिती आहे? मला सांगा, हा 3 mm चा पडदा आहे वरती, म्हणून आता आपण जवळ आलोय. हे जर सोललं असं डोक्यापासून तर नखापर्यंत, काय आतमध्ये? माऊलींचा अभंग आहे, हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कृमी कीटकांचा सांधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळतेचा बांधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा, पर्यंते मदाल सा रे बाळा, पर्यंते मदाल सा नाशवान आहे म्हणजे खरं नाही. स्थूल रूप खरं असतं का? स्थूल त्याला भौतिक म्हणू. जे भौतिक आहे ना, जे फिजिकल आहे ना, ते सगळं खोटं आहे. मग आपल्याला काय करायचंय? त्यातले अंतरंग आपल्याला शोधावे लागते. आता हे स्थूल शरीर आहे, हा स्थूल भाग आहे. या गणपतीचं हे स्थूल शरीर आहे, परंतु त्याचं जे आतलं लक्षण आहे त्याला स्वरूप लक्षण म्हणतात.
दोन प्रकारची लक्षणं असतात. आता तुम्हाला झोप येईल असं काही सांगत नाही, पण या व्यासपीठावरून असं सांगावं बरं, माझा निरोप आहे वक्त्यांना सुद्धा. वक्त्यांना म्हटलं बरं, त्यांना म्हटलं नाही. माझा निरोप आहे, कारण तुका म्हणे मज धाडिले, हो मी त्याच्याकरता उभा आहे. तुमची फसवणूक व्हावी, तुमचा तोटा व्हावा याकरता उभा नाही. म्हणून दोन प्रकारची लक्षणं, एक स्वरूप लक्षण असतं आणि एक तटस्थ लक्षण असतं. तुम्ही बघा, माऊलींची जर ज्ञानेश्वरी आपण वाचत जर असाल तर पहिली उभी आहे ज्ञानेश्वरीतली, सांगू शकाल कुठली? नाही माहित. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. तुम्ही बघा, हे सगळ्यात आद्य आहे. त्याला माऊलींनी नमस्कारात्मक मंगल केलेला आहे. कुठल्याही गोष्टीची सुरुवात मंगलानं होते की नाही? मग तुम्ही बघा, जे सगळ्यात आधी आहे म्हणजे आद्य आहे, सगळ्यात अगोदरची गोष्ट काय असेल तर ती ओम आहे. काय? त्याला ओंकार म्हणतात. जे वेदाचं बीज आहे, जे तिन्ही देवांचं काय आहे, जन्मस्थान आहे, चर अचर सृष्टीचं उगम स्थान आहे. आणि स्वरूपाकडून जर पाहिलं तर ते साक्षात ब्रह्म आहे. कोण? ओम. आता हा जो ओम आहे, हा जो शब्द आहे, हा किती अक्षरांनी बनलेला माहिती आहे तुम्हाला? ते मराठी भाषेचं फार कारण वाटोळ झालं. मी एक फोक आख्यान नावाचं एक आता सोशल मीडियावरती एक तरुणाईंचा एक काहीतरी म्युझिक कार्यक्रम आहे, म्हणजे लोकसंगीत लोककला जपणारा. फार तुम्ही पाहू शकता बरं. तो फार मला फार आवडला. तुम्हाला सांगू का, त्यांच्यामध्ये त्यांनी असा मुद्दा मांडलाय की जो आपला स्वतःचा मराठी भाषेचा जो अभिजातपणा आहे तो आपण हरवून बसलेलो आहे. दुसरे परकीयांची भाषा आपण स्वीकारली. आणि तुम्हाला सांगू, त्याचा स्तोम आहे. तुम्ही आता कोणालाही विचारा, तुम्हाला सगळ्यांना पाठ असेल. ओ पी पुढे क्यू आर पुढे एस पुढे 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 सगळ्यांच्या पाठ आहे बरं. आज मी पाहत होतो, फक्त आवाज येत नव्हता पण तोंडातलं असं म्हणत होते. आता मी पुढे म्हणतो, य र पुढे 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 पुढे. हे जुने माणसं म्हणून जमतंय, नवीन पोरांना म्हणून दाखवा. बक्षीस घेऊन जायचं लगेच इथं 1000 रुपयाचं. माऊली उगाच म्हटले नाही, माझा मराठाची बोलू कौतुके, ये मराठीची ये नगरी. पण आता मराठी भाषेला, तर मराठी भाषा आणि संस्कृत भाषा, खरं तर संस्कृत भाषा देव भाषा होती, परंतु आपली जी मदर लँग्वेज आहे ती कुठली आहे? महाराष्ट्रात राहून सुद्धा आपल्याला मराठी माहीतच नाही आहे की नाही. सगळं इंग्रजी माध्यमांचं सुळसुळाट आहे. जॉनी जॉनी यस पप्पा, इटिंग शुगर नो पप्पा, टेलिंग लाईज नो पप्पा. होतं ना ते युट्यूबला कुठेतरी होतं, मालकंस रागातलंच होतं ना, ओपन युअर माउथ. हा रेन रेन कसं गेलंय ते पाठ पाण्यामुळे बरं. मग मामा सांगत
श्रावणात पाऊस पडायला तयार नाही, बरोबर की? तुम्ही बघा, परतत्वाचा स्पर्श हरवलेल्या भाषा आहेत त्या. मराठी भाषेमध्ये सगळ्या परतत्वाला स्पर्श करणारी आपली सगळी वाङ्मयीन संस्कृती आहे की नाही? दिसो परतत्व डोळा, माऊली म्हणतात. आपल्याला आपल्या दृष्टीनं आपल्या आयुष्यामध्ये मरण्याच्या अगोदर परतत्वाचा स्पर्श जर झाला नाही तर आपल्या जगण्याला अर्थ नाही. गाड्या विठ्ठल विठ्ठल माझ्या बोलण्यामध्ये जर परतत्व जर नसेल तर माझ्या बोलण्याला काय किंमत आहे सांग? माऊलीने सांगितलं वाचे बर्वे कवित्व. वाचेपेक्षा बर्व कवित्व असलं पाहिजे. कवित्वी रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शु जैसा. हो, परतत्वाचा स्पर्श झाला पाहिजे माझ्या या वाणीला, नाहीतर माझं सांगणं व्यर्थ आहे की ही फसवणूक आहे तुमची आणि माझी दोघांची पण. तुम्ही बघा, मराठीला जो समृद्ध जो बाणा आहे तो जुन्या काळात होता, यांच्या काळात होता की नाही? तुम्ही बघा, जुन्या काळातल्या आजही कविता उघडा, म्हणजे त्या चांगल्या प्रतिभा संपन्न कवींच्या असायच्या किंवा संत वाङ्मयातून. मला तर वाटतं आम्ही 12वी पर्यंत होतो आमच्या काळामध्ये, त्यावेळेस आम्हाला परिशिष्ट म्हणून संतांचे अभंगच होते, कविता म्हणजे पद्य रूपामध्ये होते की नाही? आता बघा बरं, मराठीचं पुस्तक उघडा बरं. तुम्हाला दादा जुनी कविता होती ना, शर आला तो, काय कविता होते का? म्हणणाराही रडायचा आणि श्रवण करणाऱ्याच्या डोळ्यामध्ये आसू यायचे. तुकडोजी महाराजांची कविता होती, भूमीवरी पडावे आकाश पांघरावे, प्रभु नाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या पहारे आणि तिजोऱ्या, त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या. तुकडोजी महाराजांची कविता होती बघा, पंढरी जाई रे गड्या, एक वेळ पंढरी जाई रे गड्या, होती का? आताच्या कविता फारच गोड आहे भाऊ. या बालानो या रे या, भरभर लवकर सारे या, मजा करा रे मजा करा, दारू प्या रे. गोंधळ झाला. परत तो कुठे जो अभिजातपणा आहे तो तटस्थ लक्षणामध्ये नसतो. म्हणून दोन लक्षण, एक तटस्थ आणि एक स्वरूप. स्वरूप लक्षण हे व्यापक असतं. माऊलींनी जो वर्णन केलेला गणपती आहे तो व्यापक स्वरूपातला आहे. तुकोबांनी या अभंगात सांगितलेला गणपती हा व्यापक स्वरूपातला आहे. म्हणून मी तुम्हाला विचारत होतो, ओम नमोजी आद्या. आता ओम हा शब्द आहे, ओंकार, याच्यामध्ये 3 वर्ण एकत्रित आलेले. किती? हा जो शब्द आहे तो 3.5 मात्राचा शब्द आहे. किती मात्रा? म्हणजे एका सेकंदाची एक मात्रा असते. तुम्ही बघा, ओ, कारण याच्यामध्ये 3 अक्षर आहे. किती? अ अधिक उ अधिक म. अ आणि उ हे स्वर आहेत, काय ते, आणि म हे व्यंजन आहे. अ आणि उ स्वर हे पूर्ण असतात, नाही का? म्हणजे स्वतंत्र राजते असं कालिदासांनी म्हटलेलं आहे. ते राजासारखे असतात, परंतु जे हलंत असतात, जे व्यंजन असतात ना, त्यांना कुठेही पाचर म्हणून फिट केलं असतं. ते पूर्ण नसतात, ते अपूर्ण आहे. त्याच्यामध्ये म जो आहे तो अपूर्ण आहे. अ आणि उ यांचा व्याकरणाच्या दृष्टिकोनातून दीर्घ संधीप्रमाणे ओ होतो. काय होतो? या 3 मात्रा आहेत. किती? आणि म ही अर्धा मात्रा आहे. त्याला प्ल्युत सुद्धा म्हणतात. प्ल्युत म्हणजे असं 3चा आकडा काढतात. आता हे व्याकरण आहे, हे काय तुम्हाला सांगून मला काय झोपवायचं नाही, पण आपल्याला त्या गणपतीचं स्वरूप समजून घ्यायचं म्हटल्यावर अभ्यास आहे ना तो. तुम्हाला नाही आवडलं तरी चालेल, मला अजिबात प्रॉब्लेम नाही.
पण मला समाधान मिळणार आहे की याचं आपण काय केलंय, सर्जरी झाली पाहिजे ना, ऑपरेशन सक्सेस झालं पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो हे ब्रह्माचा स्थायी भाव आहे. हा इथून हे ब्रह्माचं अधिष्ठान आहे ओंकार. इथून सगळं काही जे दिसतंय ना आपलं, म्हणजे जे दृष्टीनं दिसतंय ना, दृष्टीच्याही पलीकडचं जे अनाकलनीय आहे त्याचं सगळं निर्मिती स्थळ म्हणजे हा ओंकार आहे. विठ्ठल विठ्ठल. या ओवीकडे जर पाहिलं तरी तुम्ही बघा, जे पहिले 2 चरण आहे त्याच्यामध्ये आद्या आणि स्वसंवेद हे स्वरूप लक्षण आहे बर का. ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या. आता प्रतिपाद्य हे तटस्थ लक्षण आहे, पण जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा. तुम्ही बघा तटस्थ लक्षणाला फक्त नमस्कार आहे, पण तुम्हाला सांगतो आत्म लक्षण जे आहे, स्वरूप लक्षण आहे, माऊलीने त्याचा काय केलाय, जय 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 जयकार केलाय. म्हणजे जे कधी चळत नाही ढळत नाही, जे निर्विकार आहे निर्विशेष आहे त्याचा जय जयकार आहे. आणि जे तात्पुरतं आहे त्याला नमस्कार आहे. म्हणून इथे वस्तू 3 प्रकारची मंगल असतात. एक नमस्कारात्मक मंगल असतं, एक वस्तू निर्देशात्मक मंगल असतं, आणि एक आशीर्वादात्मक मंगल असतं. तुम्ही बघा इथे आशीर्वादात्मक किंवा वस्तू निर्देश रूप नाही, कारण वस्तू हे परमात्म्याला म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा भगवंताला वस्तू असा शब्द माऊलींनी बऱ्याच ठिकाणी वापरलेला आहे. तरी परमात्मा आहेचे जे एक वस्तू असे असं माऊलींनी म्हटलेलं आहे. आणि म्हणून वस्तू शब्द त्या परमात्म्याला वापरतात. कोणाला? ते वस्तू निर्देश रूप मंगल आहे. पण इथे फक्त नमस्कार केलाय, याचा अर्थ तात्पुरत्याला नमस्कारच करावा लागतो. आता मी जर तुम्ही मला समोर जर आले, मी तुम्हाला नमस्कार न केलं तर तुम्हाला माझा राग येईल का नाही? पण देखल्या द्यावा काय करावं, करावंच लागतं. पण ज्याला मला भजायचं, ज्याला शरण जायचंय, ज्याला सरेंडर भाव व्हायचंय, ती फार गुड गोष्ट असते, ती काय चव्हाट्यावर बोलण्याची गोष्ट नाही. म्हणून जे आपलं ते गणेशाचं मूळ स्थान आहे ते सूक्ष्म रूप आहे. आता तुम्हाला सांगतो, आता आपण या शरीराकडे येऊ. आपण स्वतः म्हटलो की नाही स्वतःचं रूप. आता ही जे आहे ना, हे ग्रॉस बॉडी आहे, म्हणजे फक्त दिसणार दृष्टिगोचर आहे. पण त्याच्या आतमध्ये जे आहे सूक्ष्म आहे. त्याच्या आतमध्ये मन आहे की नाही सांगा, तुम्हाला मन आहे की नाही? आहे का? गेलं तिकडं शिजवतं तिकडं. मन आहे की नाही? त्याला अंतकरण म्हणतो आपण. आहे की नाही तुम्हाला? नाहीतर मन जर नसेल, तुम्ही बघा आता हे सांगतो मी, जे सांगतोय ते फक्त आपण या बहिरंगानं, म्हणजे आता हे जे श्रोत्रेंद्रिय त्यानं ऐकलं. पण तुम्हाला सांगतो मनच जर तिथे उपस्थित जर नसेल तर माझं जे बोलणं आहे ते तुम्हाला ऐकायला येईल का? माऊलीने सांगितलं मनाचे कानी ऐकायचे. ऐकायला मनाचे कान लागतात. काय लागतात? म्हणजे मन जाग्यावर पाहिजे. आणि जर मन जर नसेल तर गेलं वाया, तुमचा बनून माझा. आणि माऊलीने सांगितलं वाया व्यर्थ कथा. ज्या कथा आपल्याला वाया घालवणार आहे, व्यर्थ जाणार आहे, अशा कथेच्या नादाला लागू नये. वाया व्यर्थ कथा, सांडी, अशा मार्गाला जाऊ नये शहाण्या माणसा. चालले त्यांना काय करावं, त्यांना सांगा. माझी पद्धत आहे सांगण्याची. मी 3दा सांगतो बरं, 4थ्यांदा मी सांगत नाही. कारण बुडत्याचे पाय डोहाकडेच असले तर आपण काय करणार? समजा स्थूल रूपामध्ये सांगतो, पण त्याचं दैवत जर त्याला जर स्वाधीन जर नसेल, दैवच त्याच्यावर कृपा करायला तयार नसेल, तर माझ्यासारखा माणूस काय करू शकतो? म्हणून क्रोधी अविश्वासी त्याचे बोध कायचा, व्यर्थ आपुली वाचा शिनू नये. कशाला शिन करून घ्यायचा? त्यामुळे मी आपण कोणाच्या नादाला लागत. ही एकला चलो रे, माझी फार ओळख सुद्धा नाही. आता हे आमचं घरचंच आहे म्हणून ते आता मागं लागून आलंय. नाहीतर त्याला सांगितलेलं नाही. तुम्ही बघा, तुम्ही मला सोशल मीडियावर तुम्ही माझा अपडेट घेऊ शकता. मी मगाशीच मामांशी बोलताना म्हटलो की प्रसिद्धीपासून लांब राहणारा माणूस आहे. काय करायची प्रसिद्धी? काय थोरपण ते जाळावे, काय थोरपण जाळावे, काय जाळायचं?
किती वाढणार आहे? हे ब्रह्मांड एवढं व्यापक आहे आणि या ब्रह्मांडाची तुलना जर केली तर मी बिंदू मात्र सुद्धा नाही. काय ओळख वाढवणार? अरे माझं जे जीवन आहे त्या जीवनातल्या शेवटच्या श्वासापर्यंत मृत्यूच्या अगोदर मला त्या हरीनं ओळखलं पाहिजे. आणि धन्यता केव्हा प्राप्त होते? ओळखीला हरी हरी. धन्यता कशात आहे? सोनवणे महाराजांची ओळख निर्माण करण्यात. सोनवणे महाराजाला काय किंमत? कोण कुत्र विचारत त्या? हरीला ओळखण्यात पुरुषार्थ. आणि हरी कसा आहे हे ओळखलं पाहिजे, बरोबर की नाही? मग हरीला जर जाणून घ्यायचं जर असेल तर मनाचे कान पाहिजे. बरं आता मनावरच थांबतं का? तुम्हाला हृदय पण आहे की नाही? तुम्हाला बसलेले हृदय आहे ना? भूक नाही लागली ना? 15 मिनिट थांबणार आहे. 5 वाजल्यात. हृदय आहे की नाही? बोला. तुमचं उत्तर आहे हो, बरोबर. कुठे आहे हृदय? आता आहे म्हणतात कुठे ते माहित नाही. मग काय समजावं आता समजणार? आता हृदय आहे म्हणूनच आता तुमचं माझं चालू आहे, बरोबर की नाही? आहे ना हृदय? कुठे? मग उत्तर आहे आतमध्ये. कुठे त्याचं लोकेशन? आतमध्ये कुठं? शिकलेली माणसं सांगा, जे सायन्स विभागात मध्ये आहेत ते. मेडिकल सायन्स सांगतं डाव्या बाजूला आहे शरीराच्या. इथे तो फक्त लोगो आहे, तो फक्त सिग्नल आहे. बरं जाऊ दे, मी तुम्हाला एक चॅलेंज देतो जाता जाता. कधी पण म्हणजे जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मला फोन करून सांगा 1 लाख रुपये घेऊन जायचे आपल्याकडून. किती? कॅश. तुम्हाला चेक देणार ना, कॅश देतो. किती? माझ्याकडे आता नाही आहेत, पण मी काय तिकडं गहाण राहीन कोणाकडे? मी तिकडे तोडीला जाईल ऊस तोडायला, पण तुम्हाला 1 लाख रुपये देईल ज्या दिवशी तुम्ही मला हृदय सापडून द्याल. काय तुम्हाला सांगतो, हृदय जर नसेल तर त्याच्यातला जो खरा आहे मी, त्याचा शोधच लागणार नाही. म्हणून आपला जो परमार्थ आहे, जी आपली भक्ती आहे ती हृदयापर्यंत गेली पाहिजे. कुठे? कारण जो परमात्मा आहे, जो आता मी सांगत आलोय, ज्याचं स्वरूप ओंकारात्मक आहे, हे प्रधान त्याचं रूप आहे त्या गणपतीचं. गणपती म्हणजे आपण आता गणेशोत्सवानिमित्त कीर्तन करतो, पण गणेश म्हणजे तो हरी. कारण देवा तुची गणेश असं माऊलीने म्हटलेलं आहे. असं जे वर्णन असणारा जो भगवंत आहे तोची गणेशू, जो सकलार्थ म्हणजे सकलांचा अर्थ उमगणारा उमटणारा, ज्याच्यातून उमटतो त्याची मती असा आहे, असा तो गणेश आहे. आणि तुकाराम महाराजांचं सुद्धा हेच म्हणणं आहे की हे जे तिन्ही देवता जिथून निर्माण झाल्या त्याचं प्रधान जे मूळ आहे ते ओंकार आहे. काय ते? म्हणजे आपलं अधिष्ठान आहे. मग अधिष्ठानातला जो खरा मी, स्वतःची जी ओळख आहे, तो मी कुठे? हृदयात राहतो. ते माझं स्वरूप आहे, तो देव माझं स्वरूप आहे, त्या परमात्म्याचा मी अंश आहे. भगवद्गीता सांगते की नाही? ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनसष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति
सांगितलं की नाही, हा जीव कुणाचा अंश आहे आणि खरा परमात्मा कुठे राहतो, खरा देव कुठे राहतो सांगा? हृदयात राहतो. आपल्याला कुठे जायला पाहिजे? शोधा हृदय. कधी सांगाल मला? सांगा. तुम्हाला बक्षीस देणार आहे बरं. तसं नाही, 1 लाख रुपये काय मोठी रक्कम आहे. तुम्ही बघा, सरकार फक्त तुम्हाला 1,500 रुपये देतं, बरं त्याची गॅरंटी नाही. मी तुम्हाला लाख रुपये देणार आहे, 1,00,000 रुपये. तुम्हाला सांगतो, लक्षाची जर तुम्हाला अपेक्षा जर असेल तर तुम्हाला लक्ष लावून राहा गोविंदिगा. तुम्हाला कुठलंही लक्ष पाहिजे त्या गोविंदाकडे पाहिजे, बरोबर? मग तुमच्या गोविंदाकडे जायचं असेल तर हे जे सूक्ष्म मन आहे ना, अंतकरण, त्याला सुद्धा काय लागलं पाहिजे? गोविंद 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 हो, गोविंद गोविंद गोविंद. मना लागली छंद, मना लागली छंद, मग गोविंद ते काया. मग तुम्हाला सांगतो, हे जे शरीर आहे ते गोविंद रूप, पण आधी मनामध्ये गोविंद पाहिजे. कारण ज्या गवळणी होत्या ना, त्या हरीला का प्रिय होता? कारण गोविंद त्या मनी बैसला असेल. त्यांच्या मनामध्ये कोण जाऊन बसलं होतं? तुम्ही बघा, बाजारला त्या जात होत्या का नाही मथुरेच्या? काय काय विकायला नेत होत्या त्या? म्हणजे दुग्धजन्य पदार्थ नेत होते, पण बाजारात बसल्यानंतर काय म्हणत होत्या त्या? गोविंद घ्या कुणी, दामोदर घ्या, दामोदर घ्या गे. पण आता बाकीची ज्यांना अक्कल नाही, जे बुद्धिहीन आहे, ते म्हणते बावळ झालाय, पागल. तव तव हसती मथुरेच्या. ते मथुरेचे सगळे कंसातलं राज्य, राक्षसांचं, असुरांचं, ते म्हटले बावळ झाले. आता पागल होत्या का गवळण? वेड्या होत्या का त्या? नाही ना. त्या समर्पित होत्या त्या श्रीकृष्णांना, होत्या की? तुम्ही बघा, श्रीकृष्णांशिवाय त्यांना चैन पडत नव्हतं. भागवतामध्ये दशम स्कंदाचा जो पूर्वार्ध आहे, त्याच्यामध्ये पंचमहारास अध्याय, त्याच्यामध्ये गवळणींची स्थिती शुकदेव महाराजांनी वर्णन केले. महाराज भगवंताच्या भेटी करता एवढी ओढ होती त्यांची, एवढी आतुरता होती. ते म्हणायच्या, या संसारूपी जंगलात कुठे सोडून गेलंस आम्हाला? कृष्णा, अरे तूच तारणार आहे, तू आमचा प्राण आहेस, आमचा तू जीवनधन आहेस. काय मोक लीले बनी सावजाडे वेढिये रे, सावजाने वेढिये रे, सावजाने वेढिये रे, कन्हैया रे, कन्हैया मर्यादा होत्या महाराज. नवरा आला, कुठं चाललीस? कारण ती गवळण म्हणते, तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडला कानी, विवळ झाले अंतकरणी मी घरधंदा विसरले. हा रे सावळिया, कैसी वाजवली वाजवली मुरली. अरे अशी कशी ताण छेडली, पागल झाले. दीवानी बनी मैं दीवानी बनी, मुरली के नादे दीवानी बनी. आणि आता क्षेपक गवळण म्हणतात लोक, मन मोहिले रे, मन मोहिले म्हणतात ना. कपाळी काजळ डोळे
काजळ कुठे घालतात आणि कुंकू कुठे लावतात? हळदीने मळवट भरिले. आणि म्हणून एवढ्या आर्ततेने नवरा आडवा आला आणि सांगितलं, तू या देहाचा नवरा आहेस, तू देहाचा. आमचा जन्मोजन्मीचा पती खरा यार तो श्रीकृष्ण परमात्मा आहे. समर्पण आहे. आणि हे समर्पण जोपर्यंत येत नाही मनाचं, तोपर्यंत स्थूल देहानं केलेला परमार्थ फलीभूत होणार नाही. म्हणून जी काही गोष्ट करायची ती सूक्ष्म असली पाहिजे, त्यातले बारकावे लक्षात घेतले पाहिजे. आपला जो देव आहे तो गणपती बाप्पा आहे. मग त्याचं स्वरूप कसं आहे? कारण प्रधान म्हणजे मुख्य, बरोबर की नाही? तो अधिष्ठात्री देवता आहे, तो गणांचा ईश आहे, बरोबर की नाही? गणांचा अधिपती आहे, गणपती आहेत. बरं, नुसता खरं तर तो निर्गुणच आहे, परंतु भक्तांच्या कल्याणापोटी तो गुणवान झाला नाही का? तो गुणपती आहे, पण तो गणपती आहे. काय तो? गणांचा पती. गण म्हणजे कोण माहित आहे का? म्हणजे जे 88,000 ऋषी जे आहेत, जे आजही जिथे कुठे भगवंताची कथा चालते तिथे सूक्ष्म रूपानं, त्यांना देह नाहीये परंतु सूक्ष्म रूपानं ते या ठिकाणी श्रवणाला येऊन बसतात. मला सांगा, आणि ते एवढे कुशल आहे की भगवंताचं जी रसभरीत कथा आहे ती जर असली तर ते ऐकतात, नाही तर ते उठून जातात. त्याच्यामध्ये जर अनुबंध चतुष्ट नसेल, म्हणजे अधिकारी कोण, प्रयोजन काय, विषय काय, संबंध काय, या गोष्टी जर नसेल तर ते थांबत नाही लोक. आता ह्या मोकळ्या स्पेसमध्ये बसलेले होते ते, आणि अजून दिसत आहेत मला. आता तुम्हाला दिसत नाही, तुम्हाला रिकामी जागा दिसते, मला ते दिसतात. आणि हे जे असे रसिक श्रोते आहेत, परिपूर्ण श्रोते आहेत, त्यांचा आधिपत्य करणारा जो कोणी आहे त्याचं नाव आहे गणपती. आणि त्या गणपतीचं जे मूळ रूप आहे, प्रधान रूप आहे, ते ओंकारात्मक आहे. आणि तिथून पुढे या सृष्टीचा सगळा उगम आहे. मग तिथून पुढे जे ब्रह्मा, विष्णू, जे महेश आहे, हे सगळे तिथून निर्माण झाले. कुठून? आता हे तुम्हाला झेपायचं नाही बरं का? कारण ईश्वर तत्व जे आहे, ईला पहिली वेलंटी जर लागली, पहिली, बरं का, तो ईश्वर वेगळा, आणि दुसरी जर लागली तर ती ईश्वराची व्याख्या बदलते. तुम्ही बघा, माऊलींनी 2 ठिकाणी, म्हणजे भगवद्गीतेमध्ये 2 व्याख्या आहे. जो उत्पत्ती करतो, प्रलय करतो, जो सांभाळ करतो, तो ईश्वर वेगळा, आणि जो या देवांचाही देव बडिया माझा पंढरराव तो वेगळा. आता हे कळणार नाही, त्याच्याकरता तेवढी चित्ताची शुद्धता लागते. म्हणजे तेवढं नामसंस्करण झालं पाहिजे, तेवढा नामजप झाला पाहिजे, चित्ताचं निर्माल्य झालं पाहिजे तरच. कारण आतली गोष्ट जर निर्मळ जर नसेल तर माझं सांगणं काय उपयोग आहे? एकच शेवटचा दृष्टांत सांगतो आणि आपलं पहिलं चरण सुटलं तरी चालते. कारण आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. 40 मिनिटात काय न्याय द्यायचा अभंगाला, पण सांगतो एक चालेल ना गोष्ट सांगितली तर? तुमचे चेहरे पाहून सांगतो, नाही तर मी गोष्टी सांगत नाही, म्हणून सांगतो एक गोष्ट. भजन करा विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. आपला जो भाग आहे तो निर्मळ पाहिजे. एक महाराज आहे ना माझ्यासारखे, ते विदुषी होते, विद्वान होते, परंतु उपजीविका करता संन्यासाला अग्नी पेटवण्याचा अधिकार नाही. संन्यासी जर असेल, संन्यस्त जीवन जर असेल तर त्यानं ग्रहस्थांकडे भिक्षा मागण्याचा नियम आहे. कोणाकडे? जे गृहस्थी आहे त्यांच्याकडे. संन्याशानं चूल पेटवणं हा त्याला प्रतिबंध आहे. म्हणून तुम्ही सुद्धा संन्याशाला दरडवून सांगता, एखादा जर भाकरी करी जर असेल, मधुकरी म्हणतात त्याला. आणि मग एक महाराज एका घरी भिक्षेला जायचे. आमच्या माता माऊल्या उदत्त स्वभावाच्या असतात, भावना प्रधान असतात. महाराज आहे, अतिथी घराचा देव आहे, म्हणून त्या निर्मळ मनाने, अत्यंत प्रेम भावाने त्या महाराजांना ते दान द्यायच्या. पण तिचं एक अपेक्षा होती त्या दानाच्या देण्याच्या पाठीमागे. ती म्हणायची, महाराज आम्ही अडाणी, आम्ही मूढ आहे, आम्हाला ईडी बागडी माणसं, आम्हाला काही कळत नाही, तुम्ही काहीतरी आम्हाला बोध करा, काहीतरी उपदेश करा.
पण ते महाराज तिच्याकडे पाहिल्यानंतर महाराज हसायचे आणि महाराज काय बोध करत नव्हते, तिला निघून जायचे. तिला प्रश्न पडायचा, हे महाराज का सांगत नसतील, काही का उपदेश करत नसतील. तिला प्रश्न पडायचा बिचारीला. एक दिवस काय झालं, सण आला, सण. आणि सणाला आपल्याकडे नैवेद्याला काय करतात, काय असतं सणाला, तुमच्याकडे काय करतात सणाला, पुरणपोळी करतात, बरोबर की. तिनं सांगितलं, महाराज आमच्याकडे उद्या सण आहे, पुरणपोळी करणार आहे, तुम्ही काय आता 2 भांडे आणू नका. कारण जे मधुकरी असते ना, त्याच्यामध्ये काय असतं माहिती आहे का, फक्त एक झोळी असते, ते पालव असतं उपरणं, आणि एक किटली असते. तुम्ही मधुकरीची मुलं पाहिली का तुम्ही, जी पाळीला जातात आळंदीमध्ये, ही 2 भांडी चालायची नाही. कारण पुरणपोळ्या म्हटलं लय लय बारदाण मोठा. पुरणपोळीमध्ये एक पदार्थ असतो का, काय काय असतं, हा माझं कळतं ना तुम्हाला, म्हणजे मी शुद्ध मराठीच बोलतो. मला सांग काय काय असतं, सांगा पटपट, वेळ संपली पाहिजे. पुरण असतं, बरोबर की नाही. नंतर पोळी असते, त्या पुरणपोळीवर आणखी चविष्ट होण्याकरता गुळवणी असतं. नंतर थोडंसं आणखी झणझणीत सार असतो, त्याच्याबरोबर भात असतो. बरं आणखी चमचमीत झालं पाहिजे, मग काय असतं, भजे का पुंड, बरं काहीतरी असतं, भजे म्हणा. नंतर कुरवड्या, काय म्हणतात, कुरड्या, पापड्या वगैरे भरपूर असतं. मला सांगा, ते काय कष्टाचं काम आहे. आणि तुम्हाला सांगतो, महाराज म्हटले ठीक आहे, येतो मी घेऊन. मग दुसऱ्या दिवशी बाई पहाटे सकाळी 9 वाजताच उठली. झोपले नाही ना तुम्ही, तुमच्याकडे पहाट जरा उशिरा होते का, नदीच्या आले का. मी काय बोललो, पहाटे 9 वाजता उठली. पहाट 9 वाजता होत नाही, बरोबर. पहाट ब्राह्ममुहूर्त वेगळा आहे, तो रात्रीचा शेवटचा प्रहर आहे, 3 ते 6. आणि मग ते उठली ती, आणि मग तिनं ते पुरण शिजवलं. तुमच्याकडे कुठल्या डाळीचं पुरण करत, हरभरा, व्हाईट पॉयझन, वा वा. म्हणजे नॅचरोपॅथी त्याला व्हाईट पॉयझन म्हणते, म्हणजे ते पांढरं विष आहे, बेसन पीठ काय आहे, आणि ते आतड्यात जाऊन बसतं, त्याच्यामुळे डायजेस्ट सिस्टम खराब होती. त्याच्यानंतर काय काय होतात हे देवच जाण. हे काय आता आहारशास्त्र सांगत नाही, मला माझा दृष्टांत सांगून सिद्धांत पटवून मला थांबायचं आहे. चालेल ना, 5 मिनिटं घेतले तर चालेल ना, हा चालेल ना, म्हणजे रिक्वेस्ट आहे बरं. कारण आता ते न्याय देऊ शकतच नाही, म्हणून एक 5 मिनिटं आगाऊ, नाही तर मी वेळेच्या पुढे जात नाही. आम्ही याचं पीठ खातो, पुरण मुगाच्या डाळीचं, ते आरोग्याकरता चांगलं असतं. असो, मग ते पुरणपोळी तिनं ते पुरण शिजवलं. नंतर आता पूर्वीचा काळ म्हटल्यानंतर काय लगेच आता आधुनिक उपकरणं नव्हती. आता काय नुसतं बटन फिरवलं की लगे ते मिक्सरमध्ये होतं, किंवा ते चाळण असते ना ती सुजीची बारीक, त्याच्यामध्ये होतं. पूर्वी कसं ते पाट्यावर वाटावं लागायचं ते पुरण, बरोबर की नाही. मग ते पुरण डाळ शिजवायची, ते वाटायचं, नंतर कणिक मळायची, नंतर त्या पुरणाचे गोळे करायचे, त्या कणकेच्या पिठाचे गोळे करायचे, नंतर पुरणात कणिक घालायची, ते अशी एकटक पाहतात. ते कणकेत ते पुरण घालायचं, नंतर ते गुळवणी उकळायचं, नंतर सार, त्याचे मसाले, ते भाजून वगैरे बरेच प्रकार असतात त्याच्यामध्ये. नंतर त्या कुरड्या, बरं त्या कुरड्याची अगोदरच तयारी असते उन्हाळ्यातच, बरोबर की नाही. म्हणजे फार किचकट प्रोसेस आहे पुरणपोळी. आणि तिनं कष्टानं केली. 11 वाजले, महाराजांची वाट पाहत होती. 9 वाजून 6 मिनिटं झाली होती. आता कधी येतात महाराज. महाराज आले. आल्यानंतर तिनं स्वागत केलं. स्वागत केल्यानंतर महाराज जे आले होते ना, ते उठले, त्यांचं आवरलं. आणि बाईंचं लक्षात आलं की भांडे जास्तीत सांगितले. त्यांनी आश्रम झाडून घेतला. झाडून घेतल्यानंतर जो कचरा गोळा झाला होता तो त्या भांड्यामध्ये त्यांनी भरला. भरल्यानंतर ते झोळीत घेऊन ते भांडे आले. बाईनं सांगितलं, आणला का महाराज भांडे? ते म्हटले, हो ताई. माई हे घ्या भांडे. तिनं भांडे पाहिले आणि तिनं डोक्यालाच हात मारून घेतला. ती म्हटली, काय कटाळ्या महाराज आहे, 2 भांडे जास्ती जर सांगितले तर हा एवढा आळशी नमुना असन, हे मला तरी काय माहीत. माझी पुरणपोळी एवढे कष्टानं केली, एवढं मेहनतीनं केली, आणि अशा खराब भांड्यात वाढायची का? ती गेली आणि तिनं जाब विचारला, महाराज तुम्हाला काही कळतं की नाही? अहो पुरणपोळी आहे, कष्टाची आहे, मी मेहनतीनं कमावलेली आहे.
पण अशा भांड्यात ती म्हटली झालं काय, खराब भांड्यात माझी पुरणपोळी वाया जाईल, नासेल माझी पुरणपोळी. आतापर्यंत महाराज बोलत नव्हते, आता बोलले. ते म्हटले ताई तू म्हणत होती ना मला काहीतरी सांगा भिक्षा वाढल्यानंतर, का सांगत नव्हतो? त्याचं कारणच ते तुझं उत्तर तुझ्या प्रश्नातच आहे. कारण तुला जर वाटतं तुझी पुरणपोळी खराब भांड्यामध्ये चालत नाही, तर माझा जो बोध आहे, माझा उपदेश हा पुरणपोळी सारखाच महत्वाचा आहे. खराब भांड्यात तो राहत नाही. हे भांड कसं पाहिजे? टाळी वाजवलीच पाहिजे असा आपला आग्रह आहे. आपली काय सभा नाही. पण मला सांगा हे जे भांड आहे हे पात्र कसं पाहिजे? खराब भांड जर असलं, दूध जर टाकलं तर काय होतं? नासतं. मग आता हे नासलं पाहिजे, याचं लोणी झालं पाहिजे. बरं लोणी करायचं जर असेल तर काय करावं लागतं? दह्याचं मंथन करावं लागतं. आणि मंथोनी न म्हणिता वाया व्यर्थ कथा मंथन करायचं. मग आता ओंकार काय हे जाणून घ्या पहिलं. म्हणजे तुम्हाला संस्कृत शिकावं लागेल आणि तुमची व्यवस्था मी करून देतो संस्कृत शिकण्याची घर बसल्या. आमच्या आश्रमाची आता नेक्स्ट बॅच सुरू होते सप्टेंबर महिन्यामध्ये. डेट मला माहीत नाही. अगोदरची एक हिंदी बॅच आहे, त्याच्यामध्ये 1 वर्षाचा पूर्ण सिलेबस आहे आमच्या गुरुजींनी सांगितलेला. अत्यंत कळेल अशा भाषेमध्ये संस्कृत आहे. तुम्हाला मग आता व्याकरण शिकावं लागेल ना, कारण व्याकरण शिकल्याशिवाय देव कळणारच नाही. तुम्ही म्हणाल एवढं अवघड असतं का? मग एवढं सोपं थोडीच. टाकीचे घास असल्याशिवाय देव पण येत नाही. काय करावं लागतं मला सांगा? 66 वर्ष झाली आपल्या मंडळाला, झाली का नाही? 66 वर्षामध्ये आपल्याला गणपती समजला पाहिजे की नाही खरा? काय मत आहे तुमचं? आणि नाही जर समजलं तर हे बाकीचे जे जुन्या लोकांनी त्यांना कसं वाटेल? म्हणून तरुणांकडे जबाबदारी आहे. म्हणून आपला जो गणपती, आपला जो देव आहे, आपली जी इष्ट देवता आहे, जो गणपती आहे, जो गणेश आहे, जो सगळ्या देवांचं काय अधिष्ठान आहे. मग कसा अधिष्ठान आहे तो ओंकार? तर महाराजांनी दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं. दुसऱ्या आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, आकार तो ब्रह्मा, आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, उकार तो विष्णू, आकार तो ब्रह्मा, उकार तो बकर महेश गानियेला, बकर महेश गानिला, आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, आकार तो ब्रह्मा, उकार ज्ञानेश्वर माऊली, नागराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, नागराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, नागराज माऊली, तुकाराम. 4 गोष्टी सांगितल्या. अधिकारी कोण असावा, संबंध आपला कोणाशी असावा, आपल्या जगण्याचं प्रयोजन काय असावं, आपल्या जगण्याचा विषय काय असावा. म्हणजे प्रस्तावना सांगितली. कारण तुम्ही बघा कुठल्याही ग्रंथाला, कुठल्याही पुस्तकामध्ये सगळ्यात महत्त्वाची असते प्रस्तावना. आणि मी आता डायरेक्ट ध्रुपद घेतलंय, बरोबर की नाही? कारण तुकाराम महाराज म्हणतात गाती पुढे त्यांचे धरावे ध्रुपद. जे पुढे गाणारे असतात त्यांच्या पाठीमागे फक्त ध्रुपद म्हणण्याची पद्धत आहे. आता तुम्ही म्हणाल हे कसं? त्याच्यामुळेच मी घरी थांबतो, कारण मला किंमत कोणी बोलवतं त्याचं कारणच आहे. असंच बदली जातो मी, त्याचं कारणच ते.
कारण खऱ्याला किंमत नसते महाराज, कारण आता सगळं मार्केटनुसार आहे आणि ते आपल्याला जमत नाही. मी एक साधू संतांचं एक आणवी आहे, तो काय म्हणे, सत्य सांगे ओ तर आगे येते. आमचं दुकान चाललं काय नाही चाललं काय, कारण काय खातो आम्ही काय खातो आमचा देव आम्हाला देतो. अन्न मान धणे का कोणी देत नाही, ते प्रारब्धावर डिपेंड असतं. आणि आपलं तसं काय नाही, 7 5 3 दशकांचा मेळा. पण आता काळच बदलला, सगळं बाह्य रंगावर झालं. तुम्ही बघा महाराज काय सांगतो ते नाही, तो येतो कसा, त्याच्या पाठीमागे चमचे किती हे पाहिलं जातं. तुम्ही बघा तो फॉर्च्युनर जर मध्ये आला ना, आत्ताचे रेट आहे 50,000 रुपये. किती? तो क्रिस्टामध्ये जर आला तर 25,000 रुपये घेतो. तो स्कॉर्पिओ मध्ये आला तर 15,000 रुपये घेतो. तो सेडन मध्ये जर आला तर 10-11 तर इझी घेतो. ओल्ड मॉडेल असेल 2020च्या आतलं तर मग 7 5 3, फारच ओल्ड मॉडेल असेल तर मग 21 2.5. आणि तुम्हाला सांगतो एसटीनं जर मोटरसायकलीवर जर आला ना 1500च मिटतं. आणि गावातला जर महाराज असला ना, मेला बुक्कान नारळ पुंडली लय अवघड झालंय. पण माझं जे मत आहे, मी तुम्हाला अनुबंध चतुष्ट सांगितलं. आणि आकार तो ब्रह्मा, जो ओंकार मधला अ आहे तो ब्रह्मा आहे, जो म आहे तो उ आहे तो कोण आहे, विष्णू आहे. आणि जो म आहे तो शिव आहे. आणि या तिन्ही देवांचं जे जन्मस्थान आहे ते ओंकार प्रधान रूप गणेशाचे, त्या गणेश परमात्म्याचं ते रूप आहे. आणि तिथून हा सगळा कारभार आहे, मग जन्मस्थान आहे. आणि महाराज म्हणतात तो हा गजानन माय बाप. तो कोण आहे, आपला खरा माय बाप आहे असा जो गणेश आहे तो. आणि हे मी सांगत नाही, हे कोण सांगतंय तर महाराज म्हणतात ही वेदवाणी सांगते, हे मी सांगत नाही. तर जे ज्यांच्या द्वारे हे सगळं जगत उष्ट आहे, मी सांगतो ते व्यासांचं आहे. व्यासोच्छिष्ट जगत्त्रयम. कारण माऊली म्हणतात व्यासांचा मागोवा घेतो, भाष्यकारा ते वाट पुसतो. मी जी ज्ञानेश्वरी लिहिली ती व्यासांच्या मागोव्यामुळे मला लिहिता आली, म्हणजे सांगता आली. मग मला सांगा, व्यास हे सर्वश्रेष्ठ आहे. तुम्हाला सांगतो हे सगळं जे आहे ना आता काही साहित्य ते कोणाचं आहे, आणि त्यांनी लिहून ठेवलंय 18 पुराणामध्ये. जर तुम्हाला माझ्यावर शंका असेल, किंवा तुकाराम महाराज म्हणतात माझ्यावर शंका असेल, किंवा सोनवणे महाराजावर शंका असेल तुम्हाला, तर मग तुका म्हणे ऐसी वेदवाणी, तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी, तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी, तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी. व्यासाची
महेश दारी येला मत्तार महेश दारी येला मत्तार महेश तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी. ही माझी वाणी नाही तर वेदाची ती वाणी आहे, वेदाची ती भाषा आहे. आणि जर तुम्हाला विश्वास जर नसेल माझ्या बोलण्यावर तर पहावे पुराणे व्यासाचे. व्यासाने गणेश पुराण नावाचं स्वतंत्र हे पुराण लिहिलं आहे. आणि तुम्हाला जर तुम्ही अथर्व शीर्ष म्हणता की नाही, त्वमेव प्रत्यक्ष तत्वमसी, त्वमेव प्रत्यक्षम करतासी, त्वमेव प्रत्यक्षम धरतासी. तुम्ही बघा त्याच्यामध्ये सगळं सूक्ष्म भाग आहे. तर अथर्व शीर्षाचे पाठ जरी केले रोज ना तर तुम्हाला सांगतो तरी कल्याण होईल त्या गणपतीचं. ते खरं स्वरूप आहे. आणि म्हणून असं जे स्वरूप आहे, तुम्हाला विश्वास जर नसेल तर तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी पहावे पुराणी विचारोनी. पुराणांचं धांडोळ घ्या, त्यांनी सुद्धा हे सांगितलं. आणि जे पुराणांनी गायलंय, जे वेदानं जे सांगितलंय तेच मी तुम्हाला या अभंगाद्वारे सांगितलं. मी प्रत्येक चरणाचा अर्थ न लावता मी तुम्हाला एक असं संक्षिप्त एक याचा भाग सांगितला. ही प्रस्तावना आहे, नंतर उर्वरित धडा पुढे नंतर आहे. पण आता तुमची माझी भेट झाली तर आता हे एवढं का लांबवलं त्याचं कारण आहे. कमी वेळेत संपवलं असतं. लोक म्हणतात त्याला काही येत नाही, बरं बदली आलं पण यांना आबरू घातलं. बरं आता जास्ती लांबण लावली, सगळं स्पष्ट केलं तर लोक म्हणतात याला काय कोणी लय अवघड. मग तुका म्हणे आता ऐका विवचन तेजोनिया जन भक्ती करा. लोकांच्या नाताला मग लोकांतात काय खरं नाही. आपलं एकांत येणे सुखे रुचे एकांताचा वास. आपलं एकांतच बरं. म्हणून माझं घर आहे ना, आम्ही क्षेत्र संन्याशी. तुम्ही म्हणा गृहस्थी कसे क्षेत्र संन्याशी. ज्ञानेश्वरी वाचा मग कळेल. संन्यास फक्त बाह्य व्यसनच घ्यायचा नसतो, घरी राहून सुद्धा संन्यास घेता येतो. आणि ही कला आहे, आमच्या सद्गुरू माऊलींची कृपा आहे. आणि म्हणून त्यांच्या कृपेनं जे स्फुरलं ते आपल्या समोर त्या गणपतीचं रूप मांडलं. ते रूप पाहण्याचा प्रयत्न करा. त्या गणपतीची आपल्यावर कृपा होऊ देत अशी त्याच्या चरणावर प्रार्थना करतो. या कीर्तन सेवेला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले आदरणीय सर्व आमची महाराज मंडळी, आमचे मारुती महाराज, त्यांना फोन केला. ते म्हटले गायक पाहिजे. आता गायकाचं ना आपलं टिप्पण नाही, कारण अशा येड्या हळदीबरोबर कोण जाईल. पण आमचे ते मारुती महाराज म्हटले मी येतो, कारण आता बिझी शेड्यूल आहे. पण ते प्रेमानं आले. तुमच्याकडे पण समृद्धता आहे, तुमच्याकडे भजनी मंडळ आहे आणि चांगली माणसं आहे, गोड माणसं आहे. अशात तुमच्यात गोडवा आयुष्यात शेवटपर्यंत राहू देत अशी प्रार्थना करतो. आणि एका मिनिटामध्ये एक आपण धून म्हणून या कार्यक्रमाची सांगता करूया. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया.